12वीच्या नीट चाचणी परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनीच पोटच्या मुलीला अमानुष मारहाण केली। ही मारहाण इतकी अमानुष होती की या मारहाणीत त्या मुलीचा मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना सांगलीच्या आटपाडीतील नेलकरंजी येथे घडली आहे। या प्रकरणी मुख्याध्यापक असलेल्या वडिलांना पोलिसांनी अटक सुद्धा केली असून मृत मुलीचे नाव साधना धोंडीराम भोसले असं आहे। साधना ही आटपाडीच्या एका कॉलेजमध्ये विज्ञान शाखेची 12वीची विद्यार्थिनी होती। नीट चाचणीत तुला इतके कमी मार्क कसे पडाले असं वडिलांनी विचारलं असता तुम्हालाही कमी मार्क पडले होते ना पप्पा, तुम्ही कुठे कलेक्टर झाला आहात असं उलट उत्तर वडिलांना दिल्यामुळे वडील संतप्त झाले आणि त्यांनी मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली। यात त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृत मुलीचे वडील धोंडीराम भोसले हे नेलकरंजी येथील एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक आहेत।